नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 पाहणार आहोत। त्यामधला पहिला क्वेश्चन काय आहे? कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी। म्हणजे खाली जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला, ते आपल्याला जनरल फॉर्म म्हणजे कशा जनरल फॉर्मशी, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मशी आपल्याला कंपेअर करायचे आणि ए बी सीच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत। जनरल फॉर्म काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? ax² प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0 ह्याच्याशी आपल्याला कंपेअर करायचं आहे, बरोबर। देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार आहे बघा, स्क्वेअर जो नंबर आहे, सॉरी ज्या व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे x² आहे ना, बरोबर, त्याचा कोएफिशियंट x² आहे, त्याच्या शेजारी काय असतो नंबर, त्याला म्हणतात कोएफिशियंट। त्याचा कोएफिशियंट म्हणजे काय असतं? a असतं। म्हणजे x² च्या शेजारी काय नंबर आहे? इथं काहीच नाही, म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे। b इज इक्वल टू काय असणार आहे? नुसता x म्हणजे फक्त व्हेरिएबल आहे, त्याला स्क्वेअर वगैरे काय नाही, त्याचा कोएफिशियंट जो असतो तो म्हणजे असतो b। b इज इक्वल टू काय येणार आता? -7 आहे, त्याचे चिन्ह सहित लिहायचे आपल्याला -7। आणि c इज इक्वल टू जो शेवटी नंबर राहतो तो म्हणजे असतो c। c इज इक्वल टू आहे 5। क्लिअर आहे सर्वांना? पण त्यासाठी जे इक्वेशन आहे ते आपल्याला ax² प्लस bx प्लस सी ह्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे। ax² प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये ते इक्वेशन पाहिजे। ते नसेल तर आपल्याला ते कन्वर्ट करावं लागतं। आता इथं लक्षात घ्या, इथं जे इक्वेशन दिले आपल्याला ते काय आहे? 2m² इज इक्वल टू 5m मायनस 5। हे या फॉर्ममध्ये आहे का? नाही, त्याला आपल्याला ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतं अगोदर बघा। देअरफॉर 2m², बरोबर। आता 5m राईट साईडला, ते आपल्या लेफ्ट साईडला पाहिजे, इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे? लेफ्ट साईडला जाऊन -5m होणार आहे, बरोबर। आता बघा 5 पण राईट साईडला, इक्वल टूच्या राईट साईडला, ते आपल्या लेफ्ट साईडला घ्यायचं म्हणजे काय होणार? -5चं काय होणार? +5 होणार आहे इज इक्वल टू 0। ह्या साईडला काय नाही राहिलं म्हणजे 0 असणार आहे। आता आपण ह्याला कम्पेअर करूया ax² प्लस bx प्लस सी, बरोबर, इज इक्वल टू 0 लिहिले तरी चालेल। हां, आता लक्षात घ्या, हे म्हणजे काय असणार आहे? देअरफॉर a इज इक्वल टू स्क्वेअरवाला जो व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशियंट, इथे m² आहे ना, m² शेजारी काय आहे? 2, म्हणजे इथं a असणार आहे 2। b इज इक्वल टू काय असणार आहे? नुसतं m असणार आहे व्हेरिएबल, त्याचा स्क्वेअर वगैरे नाही पाहिजे, त्याच्या शेजारी जो नंबर असणार आहे त्याचा कोएफिशियंट जो असणार आहे तो म्हणजे असणार आहे b। देअरफॉर b इज इक्वल टू असणार आहे -5 आणि c इज इक्वल टू काय असणार आहे? +5 असणार आहे। c इज इक्वल टू +5। क्लिअर आहे सर्वांना? आता आपण पुढचं इक्वेशन पाहूया। इक्वेशन काय? y² इज इक्वल टू 7y, बरोबर। हे पण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? नाही। देअरफॉर y² तसंच ठेवूया आपण, 7y इकडे जाऊन काय होणार आहे? -7y होणार आहे, बरोबर, इज इक्वल टू 0। आता ह्याच्यामध्ये तिसरं टर्म आहे का? नाही, तिसरं टर्मच नाही याच्यामध्ये, त्याला आपण 0 घेऊया। देअरफॉर y² -7y प्लस 0 इज इक्वल टू 0। देअरफॉर आता ह्याचा जनरल फॉर्म काय आहे? ax² प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0 याच्याशी आपल्याला कंपेअर करायचं आहे। मग आपण ए बीची व्हॅल्यू काढूया, ए बी आणि सीची। देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार आहे? x² म्हणजे y² कुठं आहे? त्याचा कोएफिशियंट शेजारी काहीच नाही, म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे, बरोबर। आता बघा नुसतं y, त्याच्या शेजारी काय असणार आहे? तो नंबर म्हणजेच b असणार आहे। देअरफॉर b इज इक्वल टू काय असणार आहे? -7 असणार आहे। आणि लक्षात घ्या, आता c इज इक्वल टू काय आहे? 0। देअरफॉर c इज इक्वल टू काय असणार आहे? 0। अशा प्रकारे आपण ए बी आणि सीच्या व्हॅल्यू काढू शकतो। आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन काय आहे? सॉल्व युझिंग फॉर्म्युला। खाली जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिले आहे ते आपल्याला फॉर्म्युला मेथडचा उपयोग करून सॉल्व्ह करायचे आहेत। आता फॉर्म्युला मेथड म्हणल्यानंतर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला असणार आहे। तो फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू काय असणार? x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट b² -4ac b² -4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला आहे, बरोबर। त्यातला b² -4ac म्हणजे काय असतं? डिस्क्रिमिनंट असतं। b² -4ac हे असतं डिस्क्रिमिनंट, हे असतं डिस्क्रिमिनंट। त्याची व्हॅल्यू b² -4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 यायला पाहिजे, 0 किंवा 0 पेक्षा मोठी यायला पाहिजे, तरच आपण या फॉर्म्युलाने किंवा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो। ती मायनसमध्ये आली तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रिअल नसतात, हे गोष्ट लक्षात ठेवा। आता इथं लक्षात घ्या, आता फॉर्म्युल्यामध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू आहेत, त्यामुळे आपल्याला ह्या इक्वेशनमधल्या ए बी सीच्या व्हॅल्यू काढावे लागणार आहेत। मग आपण त्याला कम्पेअर करूया ax² प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0 या जनरल फॉर्मशी, बरोबर। देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार आहे? स्क्वेअर व्हेरिएबल असणार आहे त्याच्या स्क्वेअरमध्ये जे व्हेरिएबल आहे त्याच्या शेजारचा नंबर म्हणजे त्याचा कोएफिशियंट, इथं काय नाही म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे। b इज इक्वल टू काय आहे? एक्सच्या शेजारचा नंबर म्हणजे त्याचा कोएफिशियंट काय असणार आहे? 6 आणि c इज इक्वल टू काय असणार आहे? जो नंबर असतो त्याला म्हणतात c इज इक्वल टू आहे 5। बघा देअरफॉर b² -4ac इज इक्वल टू आपल्याला काढायचा आहे। b किती आहे? 6, त्याचा स्क्वेअर करायचा, इथली मायनस साईन आणि 4 आहे तसंच। a म्हणजे आहे 1,
बरोबर, आणि सी म्हणजे आहे 5. क्लिअर आहे. आपण काय केलं, बी स्क्वेअर मायनस 4ac तेच लिहिलं इथं. बी म्हणजे आहे 6 त्याचा स्क्वेअर केला, -4 फॉर्म्युलामधलं आहे तसं दिलं. ए म्हणजे इथं लिहिलं आपण 1, बरोबर, आणि सी किती आहे 5 म्हणून आपण इथं लिहिलं 5. 6चा स्क्वेअर आहे 36, बरोबर. आता बघा 4 1 4 4 5 20, इथं लिहिलं 20, इथं मायनस साईन आहे म्हणून इथं आपण लिहिणार मायनस साईन, ती काय बदलणार नाही. 36 - 20 केलं काय होणार आहे, 36 - 20, 6 - 0 6, 3 - 2 काय होणार 1, काय राहिलं 16. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आलेली 16, ते आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये वापरणार आहोत. आता आपण तो फॉर्म्युला लिहूया. देअरफॉर x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करायचा आहे, बरोबर. आता बघा मायनस साईन आहे, ती मायनस साईन लिहिली, ती फॉर्म्युल्यामधली मायनस साईन आहे, ती आपल्याला ऑलरेडी लिहायची. आधी ती लिहायची, नंतर आपण बीकडे जाऊया. बीची व्हॅल्यू काय 6 आहे, त्याला कुठली मायनस साईन नाही, त्यामुळे आपण इथे डायरेक्ट मायनसच्या शेजारी 6 लिहू शकतो. जर ह्याला मायनस साईन असते तर आपण ते ब्रॅकेट करून लिहिलं असतं. आता इथले बघा प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती आहे 16, ते आपण इथे लिहिणार 16, बरोबर, डिवायडेड बाय 2a, 2 इंटू ब्रॅकेट ए किती आहे 1, इथं आपण लिहिणार 1, बरोबर. आता लक्षात घ्या मायनस साईन आपण लिहिली आहे तशीच, -6 लिहिलं आहे तसंच, प्लस ऑर मायनस लिहिलं आहे तसंच. 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा, मग आपण काय लिहिणार इथं 4 लिहिणार आहोत, अपॉन 2 1 जा 2. इथपर्यंत क्लिअर आहे, बरोबर. आता एकदा काय करायचं, एकदा +4 लिहायचे एका साईडला -4 लिहायचे. देअरफॉर हे याला मी बॉक्स करून ठेवतो, हा फक्त फॉर्म्युला आहे, बरोबर. ह्याच्यानंतर आपल्याला इथून स्टेप लिहायचे आहेत. x इज इक्वल टू, तर बघा -6 आहे, +4 अपॉन 2, +4 अपॉन 2, आणि राईट साईडला आपण लिहूया ऑर x इज इक्वल टू -6 -4 अपॉन 2. इथं प्लस और मायनस होतं ना, एकदा आपण प्लस लिहिलं 4, एकदा -4 लिहिलं, बाकी सगळं सेम ठेवलं आहे. आता लक्षात घ्या x इज इक्वल टू काय येणार आहे 6 - 4, सॉरी -6 + 4 आहे ना, हे दोघांची काय होणार सबट्रॅक्शन. 6 मधून 4 गेले, राहिले 2, ग्रेटर नंबर 6 आहे त्याची साईन, मायनस साईन आपण इथे लिहिली, डिवायडेड बाय 2. देअरफॉर x इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 1 जा 2, आन्सर आलं 1. पण दोघांपैकी एका नंबरला डिव्हिजनमध्ये मायनस साईन असेल तर आपण त्याला मायनस साईन देतो, म्हणजे x इज इक्वल टू येणार आहे -1. आता इकडचं सॉल्व करूया. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आहे 6ला पण मायनस साईन आहे, 4ला पण मायनस साईन आहे, सेम साईन असेल तर काय होते ॲडिशन, 6 + 4 होणार 10, आणि ग्रेटर नंबरची साईन -10 अपॉन 2. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आहे 2 1 जा 2, 2 5 जा 10, आणि इथली मायनस साईन एकच असल्यामुळं मायनस राहणार आहे तशीच. देअरफॉर x इज इक्वल टू -5, म्हणजेच -1 आणि -5 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. देअरफॉर -1 अँड -5 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आता आपण पुढचं इक्वेशन सॉल्व करूया. सेकंड इक्वेशन काय आहे, x² - 3x - 2 इज इक्वल टू 0. याला आपण कम्पेअर करूया ax² + bx + c इज इक्वल टू 0, म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मशी, म्हणजे आपल्याला abcची व्हॅल्यू मिळेल ax² + bx + c इज इक्वल टू 0, बरोबर. आता आपण ह्याच्यावरून abcची व्हॅल्यू काढणार आहोत. देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार आहे स्क्वेअर नंबरचा, स्क्वेअर व्हेरिएबलचा शेजारचा नंबर, म्हणजेच त्याचा कोएफिशियंट काय असणार आहे 1 असणार, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. नुसता x आहे त्याच्या शेजारचा नंबर, म्हणजे त्याचा कोएफिशियंट काय असणार आहे b इज इक्वल टू आहे -3, आणि नुसता नंबर जो असतो तो असतो c इज इक्वल टू -2. आता आपण काय करतो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना फॉर्म्युला मेथडने सॉल्व करताना आपण पहिल्यांदा b² - 4ac ची व्हॅल्यू काढतो. देअरफॉर b² - 4ac इज इक्वल टू, त्याला आपण काय म्हणतो डिस्क्रिमिनंट म्हणतो. आता बघा b इज इक्वल टू काय आहे -3, त्याचा स्क्वेअर केला आपण, -4 इथलं आहे तसंच लिहिलं, a म्हणजे आहे 1 आणि c म्हणजे आहे -2, 3चा स्क्वेअर केला, मायनस जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर केला प्लस होतं, 3चा स्क्वेअर होणार आहे 9, तो +9 येणार आहे, बरोबर. आता लक्षात घ्या मायनस मायनस काय होणार आहे, 2 नंबरला मायनस साईन आहे ते होणार प्लस, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 9 + 8 किती होणार 17, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे 17, बरोबर. आता लक्षात घ्या, आता आपण तो फॉर्म्युला लिहिणार आहोत. फॉर्म्युला काय आहे, इथं व्हेरिएबल एक्सच आहे ना, मग आपण इथं एक्सच लिहिणार. देअरफॉर x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट b² - 4ac अपॉन 2a. तिथली मायनस साईन आपण लिहिली आहे तशीच. आता लक्षात घ्या बीला मायनस साईन आहे ना, मग आपण काय लिहिणार ते ब्रॅकेटमध्ये लिहिणार -3. कळालं सर्वांना, इथं मायनस आहे म्हणून इथं पण मायनस, एकदाच मायनस लिहायची नाही, इथली मायनस साईन द्यायची अगोदर, नंतर बी इकडे जायचं. ह्याला मायनस साईन असेल तर ते ब्रॅकेटमध्ये लिहायचं, नसेल तर आपण डायरेक्ट लिहितो प्लस ऑर मायनस b² - 4ac ची व्हॅल्यू काय आहे 17, बरोबर, अपॉन 2a, 2 इंटू एची व्हॅल्यू काय आहे 1,
इथे गोष्ट लक्षात ठेवा, 17 प्राईम नंबर आहे, तो काय परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही, त्याचे फॅक्टर्स पण निघणार नाहीत, त्यामुळे ते रूटमध्ये 17 तसंच राहणार आहे, ते काय आपण सॉल्व्ह करू शकत नाही. मायनस मायनस काय होणार? +3. म्हणजे +3 लिहायच्याऐवजी नुसतं 3 लिहिलं तरी चालेल, कळलं? कारण मायनस साईन द्यायची गरज, सॉरी प्लस साईन लिहायची गरज नसते. इथलं प्लस ऑर मायनस √17 √17 अपॉन 2 1 जा 2. बरोबर. आता आपण काय करूया, एका साईडला प्लस लिहूया, एका साईडला मायनस लिहूया. देअरफॉर x इज इक्वल टू 3 + √17 अपॉन 2, हे एका साईडला लिहूया. ऑर x इज इक्वल टू 3 - √17 अपॉन 2. हे दोन काय आहेत? या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत, म्हणून आपण काय लिहिणार? देअरफॉर 3 + √17 अपॉन 2 अँड 3 - √17 अपॉन 2 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे दोन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आता आपण पुढचं इक्वेशन सॉल्व्ह करूया. इक्वेशन काय आहे? 3m² + 2m - 7 इज इक्वल टू 0. हे फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ABCची व्हॅल्यू काढावी लागेल. त्यासाठी आपल्याला त्याला ax² + bx + c या जनरल फॉर्मशी या इक्वेशनला कम्पेअर करावं लागेल. देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार आहे? x² म्हणजे तर स्क्वेअर आहे, त्याचा कोएफिशियंट, ह्या व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे, mचा स्क्वेअर आहे, त्याच्या शेजारचा नंबर म्हणजे त्याचा कोएफिशियंट किती आहे? 3. b इज इक्वल टू काय येणार आहे? नुसता m आहे, त्याच्या शेजारचा नंबर म्हणजे त्याचा कोएफिशियंट किती येणार आहे? 2. तर +2 म्हणून आपण फक्त 2 लिहिलेलं आहे. आणि c इज इक्वल टू काय आहे? -7. सर्वप्रथम आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढतो. डिस्क्रिमिनंट काय आहे? b² - 4ac. देअरफॉर b² - 4ac इज इक्वल टू b म्हणजे आहे 2, 2चा स्क्वेअर -4 आपण लिहिणार आहे तसंच इथलं. आता a राहिलं, a म्हणजे आहे 3, c म्हणजे आहे -7 इज इक्वल टू 2चा स्क्वेअर काय आहे? 4. बरोबर. लक्षात घ्या, मायनस मायनस साईन आहे ना, मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. 2 नंबरला मायनस असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस प्लस होतं. 4 3 जा 12, 12 7 जा 84, 12 3 जा 12, 12 7 जा काय होणार आहे? 84. बरोबर. आता 84 + 4 काय होणार आहे? 88 होणार आहे. बरोबर. म्हणजे b² - 4ac किती आलं? 88 आलेलं आहे. आता आपण तो फॉर्म्युला लिहूया. आता इथं व्हेरिएबल m आहे ना, म्हणजे आपण x लिहायचं नाही फॉर्म्युलामध्ये बरं का. आता आपण काय लिहिणार आहोत? m लिहिणार आहोत. देअरफॉर m इज इक्वल टू -b + ऑर मायनस √b² - 4ac अपॉन 2a इज इक्वल टू -b आहे ना, इथली मायनस साईन आपण लिहूया आहे तशीच. b आहे 2, त्याला मायनस साईन असल्यामुळे आपण डायरेक्ट लिहिणार आहोत + ऑर मायनस √. आता b² - 4ac किती आलेला आहे? 88 आलेला आहे, ते आपण लिहिणार 88 अपॉन 2a. 2 × a किती आहे? 3, ते आपण लिहिणार 3. आता आपल्याला 88ची फॅक्टर पाडायची. 88 इवन नंबर आहे ना, त्याचे फॅक्टर पडू शकतात. 88चे आपण फॅक्टर काढूया. 2 ने डिवाइड केलं किती होणार? 44. परत 2 ने डिवाइड केलं किती येणार आहे? 22. परत 2 ने डिवाइड केलं किती येणार आहे? 11. बरोबर. परत 11 ने डिवाइड केलं, आन्सर येणार आहे 1. म्हणजेच ह्या √88ला आपण कसं लिहू शकतो? √88ला आपण लिहू शकतो बघा, 2 × 2 × 2 × 11. इथे एकच पेअर होते 2ची फक्त, बाकी 2 आणि 11ची पेअर होते का? नाही होते. मग आपण हे 2 फक्त स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहिणार आहोत. आतमध्ये डबल नंबर असेल तो आपण बाहेर एकदा लिहितो. राहिलं काय फक्त आतमध्ये? 2 × 11 म्हणजेच काय येणार आहे? 2 × रूटमध्ये 22, स्क्वेअर रूटमध्ये 22. म्हणजे 88चे फॅक्टर पाडल्यानंतर काय होणार आहे? 2 √22 येणार आहे. ते आपण लिहूया. -2, इथलं -2 आहे तसंच, प्लस ऑर मायनस 88च्या ऐवजी काय लिहिणार आपण? 2 √22 अपॉन 2 3 जा 6. क्लिअर आहे सर्वांना? जर फॅक्टर पाडत असतील तर आपण ते फॅक्टर पाडतो. आणि ही स्टेप तुम्हाला दाखवलीच पाहिजे असं काही नाही. इथं तुम्ही रफमध्ये पण करू शकता किंवा साईडला लिहिली तरी चालेल. इथं लिहायची गरज नाही. तुम्ही इथं लिहित बसताल तर जास्त कॉम्प्लिकेट होईल आणि तुम्हाला गोंधळ उडून जाईल सगळं. त्यापेक्षा काय करायचं? √88 इकडं साईडला सॉल्व्ह करायचं आणि त्याचे आन्सर येणार ते डायरेक्ट इथं सबस्टिट्यूट करायचं. कळालं? आता आपण काय करणार? एका साईडला प्लस लिहिणार, एका साईडला मायनस लिहिणार. परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे आणि खाली नंबर 6 आहे. त्या सगळ्यांना आपण 2 ने डिवाइड करू शकतो. मग आपण काय करू? हे 2 कॉमन घेऊया. देअरफॉर m इज इक्वल टू काय येणार आहे? 2 आपण कॉमन घेतलं. इथं -2 आहे ना, पण 2ला कशाने मल्टिप्लाय केलं तर -2 येईल? -1 ने. मग पुढं काय होणार? -1 प्लस ऑर मायनस इथलं आहे तसंच. इथलं 2 बाहेर घेतलं, राहिलं काय फक्त? √22 √22 अपॉन 6. आता 2 ने 6ला डिवाइड करू शकतो आपण ना. मग 2 1 जा 2, 2 3 जा 6. देअरफॉर m इज इक्वल टू काय राहता?
-1 प्लस ऑर मायनस √22/3 कळलं. एकदा आपण डाव्या साईडला प्लस लिहूया, उजव्या साईडला मायनस लिहूया. देअरफॉर m इज इक्वल टू -1 प्लस √22/3 आणि राईट साईडला पण लिहूया मायनस. ऑर m इज इक्वल टू -1 -√22/3 बरोबर. हे काय पुढे सॉल्व्ह करू शकत नाही आपण, त्यामुळे असंच राहणार. हे एक रूट आलं आणि हे एक रूट आलं. आपण काय लिहिणार, देअरफॉर -1 प्लस √22/3 अँड -1 -√22/3 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे दोन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आता आपण नेक्स्ट इक्वेशन सॉल्व्ह करूया. इक्वेशन काय आहे, 5m² - 4m - 2 इज इक्वल टू 0. ह्याला आपण कम्पेअर करूया जनरल फॉर्मशी, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मशी. तो आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0. आता इथे व्हेरिएबल m आहे ना, मग mच्या स्क्वेअरच्या शेजारी जो नंबर असणार आहे त्याला आपण काय म्हणणार, a म्हणणार आहे. म्हणजे m² कोएफिशियंट असतो a. b इज इक्वल टू काय असणार आहे, mचं कोएफिशियंट. mच्या शेजारी आहे -4, b म्हणजे -4 झालं. c इज इक्वल टू असणार आहे -2. बरोबर. सर्वप्रथम आपण b² - 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढतो. देअरफॉर b² - 4ac इज इक्वल टू b किती आहे, -4 आहे, -4चा स्क्वेअर. बरोबर. इथलं -4 आहे तसंच फॉर्म्युलामधलं a आणि c चं मल्टिप्लिकेशन. a आहे 5 आणि c आहे -2. क्लिअर सर्वांना. 4चा स्क्वेअर केला, मायनस नंबरचा जरी स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्ह येतो, म्हणजे 4चा स्क्वेअर येणार 16. -4चा जरी स्क्वेअर केला तर तो +16 येतो. आता बघा, मायनस मायनस 2 नंबरला मायनस साइन असेल, मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं, मायनस मायनस होतं प्लस. 4 5 जा 20, 22चा काय होणार 40. बरोबर. 40 + 10 किती होणार, 40 + 10 होणार 50 आणि +6 काय होणार 56. म्हणजेच b² - 4ac आलेले 56. आता आपण काय करूया, हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तो फॉर्म्युला लिहूया. आता व्हेरिएबल इथे m आहे ना, मग आपण m लिहिणार आहोत. देअरफॉर m इज इक्वल टू -b + ऑर मायनस √b² - 4ac/2a. आता बघा, मायनस साइन इथले आहे तशी लिहिणार आपण. नंतर b बघायचं, b काय आहे -4 आहे ना, मग आपण ते ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. प्लस ऑर मायनस √b² - 4ac किती 56, किती आहे 56/2a. 2 × a किती आहे 5, इथे लिहिणार आपण 5. बरोबर. आता आपण 56चे फॅक्टर काढूया. 56चे फॅक्टर काढूया. त्याला 2 ने डिवाइड होऊ शकतो ना, इवन नंबर आहे म्हणल्यानंतर. त्याचे हाफ केलं किती येणार, 50चे हाफ येणार 25 आणि 6चे हाफ 3, म्हणजे 25 + 3 किती होणार 28. 28ला हाफ केलं किती होणार आहे 14. परत 14चे हाफ केलं किती येणार 7. 7 तर प्राईम नंबर आहे, 7ला 7 ने डिवाइड केलं, आन्सर येणार 1. म्हणजेच √56चे फॅक्टर काय येणार आहेत, 2 × 2 × 2, 3 वेळा 2 आहे, 2 × 2 × 2 × 7. बरोबर. इथं एकच पेअर होती 2ची, मग 2च आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊ शकतो. म्हणजे 2 लिहायचं, आतमध्ये काय राहिलं 2 × 7. 2 7चं काय होणार 14. म्हणजेच पुढं राहणार आहे 2 × 2√14. म्हणजेच 56ला आपण काय लिहू शकतो, 2√14 लिहू शकतो. देअरफॉर इथलं मायनस मायनस काय होणार +4. प्लस लिहायची गरज नाही म्हणून आपण 4 लिहिणार. प्लस ऑर मायनस 56ला आपण काय लिहू शकतो, 2√14/5 2 = 10. आता इथं लक्षात घ्या, 4 आहे आणि 2 आहे. बरोबर. 2च्या टेबलमध्ये आहे ना, ते आपण कॉमन घेऊ शकतो. म्हणून आपण नेक्स्ट स्टेपला काय करूया, देअरफॉर m इज इक्वल टू हे 2 कॉमन घेऊया. 2 × ब्रॅकेट काय राहिलं, 2ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 4 येईल, 2 2 जा 4 म्हणून आपण इथं 2 लिहिणार आहोत. प्लस ऑर मायनस इथलं 2 बाहेर गेल्यानंतर इथं काय राहिलं फक्त √14 राहिलं. बरोबर. ब्रॅकेट कंप्लीट. डिवायडेड बाय 10. बरोबर. आता 2 ने 10ला डिवाइड होऊ शकतं ना, 2 1 जा 2, 2 5 जा 10. देअरफॉर m इज इक्वल टू काय राहिलेलं आहे, 2 + ऑर मायनस √14 ते आपण एकदा प्लस लेफ्ट साईडला लिहूया, एकदा मायनस राईट साईडला लिहूया. देअरफॉर m इज इक्वल टू काय होणार आहे, 2 + √14 डिवायडेड बाय 5. ऑर m इज इक्वल टू काय होणार आहे, 2 - √14 डिवायडेड बाय 5. म्हणजेच हे दोन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. ते फक्त आपण सेंटेन्समध्ये लिहिणार आहोत. देअरफॉर काय लिहिणार आपण, 2 + √14 अँड 2 - √14 डिवायडेड बाय 5 आर
रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे दोन ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आता आपण पुढचं इक्वेशन पाहूया. पुढचं इक्वेशन काय आहे? वाय स्क्वेअर प्लस 1/3y इज इक्वल टू 2. आता इथं 3 डिनॉमिनेटरला आलेलं आहे. अशाच जर ठेवलं आपण व्हॅल्यूज तर आपल्याला सोडवायला कॉम्प्लिकेट होईल, खूप अवघड जाईल. त्याच्यापेक्षा आपण काय करूया, हे डिनॉमिनेटरचे 3 काढून टाकूया. म्हणजे आपण काय करणार आहोत, अख्ख्या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करणार आहोत 3 ने दोन्ही साईडला. म्हणजे आपण काय लिहिणार, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3 ने आपण मल्टिप्लाय करूया. प्रत्येक टर्मला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 इंटू ब्रॅकेट वाय स्क्वेअर प्लस 3 इंटू ब्रॅकेट 1/3y आहे तसं लिहिलं आपण. परत 3 इंटू ब्रॅकेट 2. कळालं? इथे 3 ला 3 फक्त कॅन्सल होणार आहे, बाकी काय चेंज होणार आहे का? नाही, बाकी फक्त मल्टिप्लाय होणार आहे. 3 इंटू वाय स्क्वेअर काय होणार, देअरफॉर 3y स्क्वेअर, बरोबर. प्लस इथे काय राहिलं आता फक्त 1 इंटू वाय म्हणजेच फक्त y राहिलेला आहे, इज इक्वल टू 3 2 जा 6. स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्ममध्ये आहे का? नाही, त्याला आपण कन्वर्ट करूया. देअरफॉर 3y स्क्वेअर प्लस y, इकडचं 6 इकडे जाऊन काय होणार आहे, -6 प्लस 6 आहे ना, तिकडे जाऊन -6 झालं, इज इक्वल टू 0. हे झालं जनरल फॉर्म, बरोबर. म्हणून बरोबर आपण ह्याला कम्पेअर करूया जनरल फॉर्मशी आता, म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता आपण ह्याच्या ABCच्या व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर. आता लक्षात घ्या, स्क्वेअरवाला जो नंबर आहे त्याच्या स्क्वेअरवाला जो व्हेरिएबल आहे त्याच्या शेजारचा नंबर म्हणजेच असणार आहे a इज इक्वल टू असणार आहे 3. वाय स्क्वेअरच्या शेजारचा नंबर म्हणजे 3, वायच्या शेजारचा नंबर म्हणजे असणार आहे b. देअरफॉर b इज इक्वल टू असणार आहे, इथं काय आहे, काहीच नाही, काहीच नसल्यावर काय असतं, 1 असतं. c इज इक्वल टू काय आहे, -6. म्हणजेच आपल्याला ABCची व्हॅल्यू मिळालेली आहेत. आपण आता काय करूया, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढूया. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, b किती आहे, 1चा स्क्वेअर केला मायनस इथलं 4 आहे तसं झालं, a म्हणजेच काय आहे, 3 आहे आणि c म्हणजे आहे -6, बरोबर. आता 1चा स्क्वेअर केल्यावर काय मिळणार आपल्याला, 1 मायनस मायनस काय होणार, इथं प्लस होणार आहे कारण 2 नंबरला मायनस आहे. 4 3 जा 12, 12 6 काय होणार आहे, 72. 12 6 काय होणार आहे, 72 आणि हे मिळवल्यानंतर 73 होणार. देअरफॉर 1 + 72 इज इक्वल टू होणार आहे 73, बरोबर. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आलेली आहे 73, बरोबर. आता आपण इथं फॉर्म्युला लिहूया. व्हेरिएबल इथं y आहे ना, मग आपण काय लिहिणार, y इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, अपॉन काय होणार 2a. आता बघा b किती आहे, इथली मायनस साईन आपण आहे तशी लिहूया, नंतर b पाहूया. b आहे 1, मग त्याला काय ब्रॅकेट करायची गरज नाही कारण ह्याला कुठलीही साईन नाही, इथं प्लस साईन आहे ना, म्हणजे आपण डायरेक्ट 1 लिहू शकतो. प्लस ऑर मायनस b स्क्वेअर मायनस 4ac किती आहे, 73 अपॉन 2a, 2 इंटू a किती आहे, 3 आहे, इथं आपण लिहिणार 3 इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस. लक्षात घ्या 73 तसं तर पाहिलं तर तो प्राईम नंबर आहे, त्याला आपण फॅक्टर पाडू शकत नाही, त्यामुळे ते रूटमध्ये 73 तसंच राहणार आहे. अपॉन काय, 2 3 जा 6, बरोबर. ह्याला तर आपण पुढे सॉल्व करू शकत नाही, म्हणून आपण काय करणार आहोत, देअरफॉर y इज इक्वल टू, एका साईडला प्लस लिहूया एका साईडला मायनस लिहूया. -1 प्लस √73 अपॉन 6 आणि y इज इक्वल टू काय नाही और -1 मायनस अंडर स्क्वेअर रूट 73 अपॉन 6. हे दोन या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. देअरफॉर -1 प्लस √73 अपॉन 6 अँड -1 मायनस √73 अपॉन 6 आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. हे क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आता आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये शेवटचं म्हणजे 6वं इक्वेशन पाहणार आहोत. इक्वेशन आहे 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. ABCच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ह्या इक्वेशनला जनरल फॉर्मशी कम्पेअर करावं लागेल. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आहे जनरल फॉर्म, त्याच्याशी आपण कम्पॅरिझन करणार आहोत. देअरफॉर a इज इक्वल टू काय असणार आहे, a इज इक्वल टू आहे x स्क्वेअरच्या शेजारचा नंबर 5, b म्हणजेच काय असणार आहे, x नंबर आहे त्याच्या शेजारचा नंबर म्हणजेच कोएफिशियंट किती येणार आहे 13 आणि c इज इक्वल टू आहे 8, बरोबर. ABCचे व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहेत. सर्वप्रथम आपण काय करणार, हे डिस्क्रिमिनंट काढणार आहोत. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, b म्हणजे काय आहे 13चा स्क्वेअर मायनस साइन इथं लिहिले आपण आणि इथलं 4 आहे तसं लिहिलं. a म्हणजे आहे 5 आणि c म्हणजे आहे 8. देअरफॉर 13चा स्क्वेअर किती आहे 169, किती आहे 169. आता बघा इथं मायनस साईन आहे, पुढच्या कशालाच मायनस साईन नाही, त्यामुळे आहे तसं राहणार आहे. 4 5 जा 20, 28चं काय होणार आहे 160, काय होणार आहे 160, बरोबर.
आता 169मधून 160 गेलं किती राहील फक्त 9 राहणार आहे, प्लस 9 राहणार आहे. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 9. आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तो फॉर्म्युला लिहूया. इथं व्हेरिएबल एक्स आहे म्हणल्यानंतर आपण ते आहे तसा तो फॉर्म्युला लिहिणार आहोत, त्यात काही चेंज करणार नाही. एक्स इज इक्वल टू लिहिणार आहे. एक्स इज इक्वल टू काय मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस लिहूया आपण अगोदर. बी किती आहे 13, मग ते डायरेक्ट लिहिणार आहोत आपण इथं प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलेला आहे 9 अपॉन 2a 2 इंटू ब्रॅकेट ए किती आहे 5 बरोबर इज इक्वल टू मायनस 13 आहे तसं राहणार प्लस ऑर मायनस. आता आपल्याला माहिती आहे 9 कशाचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे, मग त्याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर आन्सर येणार 3 अपॉन 5 टूचं काय होणार आहे 10. क्लिअर आहे. आता आपण एका साईडला प्लस लिहूया एका साईडला मायनस लिहूया. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 13 प्लस 3 अपॉन 10 और काय लिहिणार एक्स इज इक्वल टू इथलं मायनस 13 आहे तसंच. आता फक्त इथलं प्लस ह्या साईडला लिहिलं ना आपण 3, इथं लिहिणार आपण मायनस 3 अपॉन 10. आपण लेफ्ट साईड सॉल्व्ह करूया. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 13 प्लस 3 काय होणार दोघांची सबट्रॅक्शन होणार, कारण एकाला मायनस साईन एकाला प्लस साईन आहे. 13मधून 3 गेलं राहिलं 10 आणि ग्रेटर नंबरला मायनस साईन आहे म्हणून मायनस साईन अपॉन 10. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10 1 10 10 1 10 राहिलं काय -1 आणि इकडे बघा इकडे काय राहणार आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू दोघांना सेम साईन आहे ना, सेम साईन असले ॲडिशन होते. 13 प्लस 3 काय होणार आहे 16 आणि ग्रेटर नंबरची साईन मायनस 16 अपॉन 10. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय होणार आहे 2 5 जा 10 ह्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो आणि 2 8 जा 16 राहिलं काय -8 अपॉन 5. एक्स इज इक्वल टू -8 अपॉन 5 म्हणजेच एक्स इज इक्वल टू -1 आणि -8 अपॉन 5 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. देअरफॉर -1 अँड -8 अपॉन 5 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं सर्वांना. आता आपण या प्रॅक्टिस सेटमधील शेवटचा क्वेश्चन म्हणजेच क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. क्वेश्चन काय आहे विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 युझिंग द फॉर्म्युला. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे खाली दिलेल्या फ्लो चार्टच्या मदतीने आणि फॉर्म्युला मेथडचा उपयोग करून. फ्लो चार्टमध्ये पहिली स्टेप काय दिलेली कम्पेअर इक्वेशन. कोणते इक्वेशन कम्पेअर करायचे आहेत एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 अँड एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. जनरल फॉर्मशी ह्या इक्वेशनला कम्पेअर करायचं आणि ABCची व्हॅल्यू काढायच्या. नंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आणि पुढे काय करायचं राईट द फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. तो फॉर्म्युला लिहायचा आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं. कसं सॉल्व करायचं सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ ABC अँड फाइंड रूट्स. ABCची व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये टाकायच्या आणि रूट्स आहे ते शोधायचं आहे बरोबर. हे जे नॉर्मली सोडवतो ना आपण इक्वेशन त्याच पद्धतीने दिलेलं आहे, फक्त फ्लो चार्ट इथं आपल्या माहितीसाठी दिलेलं आहे. इक्वेशन काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. त्याला कम्पेअर करायचे. कशाशी कम्पेअर करायचे आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार आहे एक्स स्क्वेअरच्या शेजारी काय आहे काहीच नाही म्हणजे इथं असणारे 1. b इज इक्वल टू काय असणार आहे एक्सच्या शेजारी काय आहे 2 रूट 3. c इज इक्वल टू काय नुसता नंबर आहे तो म्हणजे c इज इक्वल टू 3. ABCची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. पहिली स्टेप पूर्ण झाली. दुसरी स्टेप काय आहे बी स्क्वेअर मायनस 4ac शोधायचं आहे. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 4ac इज इक्वल टू बी काय आहे 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. बीचा स्क्वेअर केला आपण -4 आहे जसं लिहिलं. ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन ए आहे 1 सी आहे 3. 2चा स्क्वेअर काय 4 मल्टिप्लाय बाय रूट 3चा स्क्वेअर काय असतो 3 असतो. काय केले तर कळाले 2चा स्क्वेअर केला 4 आणि रूट 3चा स्क्वेअर आहे 3. जरी तर रूट 5 असतं तर रूट 5चा स्क्वेअर काय झाला असतं फक्त 5 झाला असतं. स्क्वेअर रूट निघून जातं स्क्वेअर केल्यावरती. 4 1 4 4 3 12 -12 राहिलं इथं. इथं पण 4 3 काय होणार 12 होणार. 12 - 12 काय झालं 0. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आलेली आहे 0. कळलं. आता आपण काय करूया दुसरी स्टेप पण झाली आपली. आता राईट द फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे -b प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा आहे फॉर्म्युला. आता इथं लक्ष द्या इक्वेशनमध्ये काय कोणतं व्हेरिएबल एक्स आहे म्हणून आपण एक्स इज इक्वल टू लिहिणार. जर इथं यम असतं तर आपण एम लिहिलं असतं, एन असतं तर एन लिहिलं असतं. तर मायनस साईन लिहिली बीची. बी काय आहे 2 रूट 3 इथं लिहूया 2 रूट 3
प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac काय आहे 0, म्हणजे अंडर रूट आपण 0 लिहिणार आहोत अपॉन 2a, 2 इंटू ए काय आहे 1, इथं लिहायचं 1. ते बघा -2√3 प्लस ऑर मायनस 0चं स्क्वेअर रूट काय येतं 0च, म्हणून आपण 0 लिहिणार अपॉन 2 1 जा 2. बरोबर, एकदा काय करू आपण प्लस 0 लिहूया, एकदा -0 लिहूया. देअरफॉर x इज इक्वल टू -2√3 प्लस 0 अपॉन 2 और x इज इक्वल टू -2√3 मायनस 0 अपॉन 2. प्लस आपण ॲड केलं काय फरक पडतो का, काहीच नाही, तो नंबर आहे तसंच राहतो. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार -2√3 अपॉन 2. आता 2 ला 2 कॅन्सल झालं, देअरफॉर काय राहिलं -√3. x इज इक्वल टू -√3. ही मायनस साईन रूटच्या बाहेर आहे, कळलं. राईट साईडला पाहूया आपण. -2√3 मध्ये 0 मायनस केलं काय फरक पडणार आहे का, काहीच नाही. -2√3 आहे तसंच राहणार अपॉन 2. 2 ला 2 काय झालं कॅन्सल, इज इक्वल टू राहिलं -√3. x इज इक्वल टू -√3. आता लक्षात घ्या, इथं पण -√3 आहे, इथं पण -√3. दोन्ही इक्वेशन रूट्स काय आहेत इक्वल आहेत, कारण बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आलेलं आहे. देअरफॉर काय लिहायचं -√3 अँड -√3 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं सर्वांना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.